महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। शिंगवे येथील सिद्धिविनायक पावन गणपती प्रतिष्ठापनची विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न। याविषयीचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे शिवगर्जना वृत्तवाहिनीचे न्यूज रिपोर्टर हरीश शेळके यांनी। पाहुयात। नगर तालुक्यातील शिंगवे नाईक या ऐतिहासिक गावच्या पश्चिमेला भोवरा डोंगरावरती सिद्धिविनायक पावन गणपती बाप्पाचे मंदिर आहे। नवसाला पावणारा गणपती म्हणून या बाप्पाची ओळख आहे। या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा करण्यात आला। चालू वर्षीच्या या उत्साहात या भागातील अनेक लोकप्रतिनिधींच्या शुभ हस्ते श्री गणेशाची पूजन व महाआरती करण्यात आली। अहमदनगर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेशजी कारले, आदर्श गाव मांजरसुंबा गावचे सरपंच जालिंदरजी कदम, पारनेर तालुक्यातील उक्कडगाव गावच्या महिला लोकनियुक्त सरपंच कविताताई चंदन अशा अनेक लोकप्रतिनिधींनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन महाआरती केली। सिद्धिविनायकाच्या या गणेश उत्सवात महिलांचा मोठा सहभाग बघायला मिळाला। महिलांचा मोठा सहभाग लाभल्यामुळे सिद्धिविनायक प्रतिष्ठानने महिलांसाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी संगीत खुर्ची, चमचा लिंबू अशा विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करून आकर्षक बक्षीस वितरणही करण्यात आले। तसेच रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय कीर्तनकार संत गाडगेबाबांचे अनुयायी, समाजाला शालेय शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचा हरिकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कीर्तन सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविक भक्तांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला आणि मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी अखेर सिद्धिविनायकाची सनई चौघड्याच्या पारंपरिक वाद्यात गणपती बाप्पाची मिरवणूक काढत सिद्धिविनायकाचे विसर्जन करण्यात आले। या मिरवणुकीत पंचक्रोशीतील महिला माता भगिनी मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या आणि या पंचक्रोशीमध्ये समाजाला एक आगळीवेगळी दिशा देणारी ही मिरवणूक ठरली। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।